हाय नमस्कार. झाली का सक्रात? तर झाली सक्रात. निघाली भट्टीवर. निघाय पिशवी घेऊन चालले भट्टीवर. काय होतं माहिती का, आवाळे या लागले आणि सगळे इटा खालीच आहे. त्या मग भिजला माल तर केवढ्यात पडायचा. मालकाचं सारखं फोनवर फोन या लागले, तर या लवकर या लवकर. मग आता इकून निघाली कंधार मार्गे. कंधारहून केमला जायचं. मालक कुठं गेलं तर वाटतं. ते म्हणले कंधारमध्ये या, तिथनं घेऊन जातो. तिथनं जवळच आहे कंधारहून. पॅसेंजरने जाणार होते पण तिकून पण लई लांब पडते जायला. म्हणून म्हणलं चला इकूनच जावं. म्हणलं सकाळ सकाळ लवकर निघावं. 1-2 फड तर उभा करता येतील, आहे की नाही. काल गेलो हेडव करायला, काय जमलं नाही. हात मरणाचं सुजले तर बघा माझं. आपल्याला एक ताई भेटल्या होत्या, मुंबईच्या ताई. त्यांचे मिस्टर. बानूला खाऊला पैसे दिलं. आता बानू माझ्या पैसे होते म्हणून मला हेडव करता आला नाही. तरी मी बसलेलीच होती, त्या ताईंना बसूनच बोलत होती. काय मिठी माराय पण जमलं नाही. बानू असल्यावर मला काहीच करता येत नाही. तरी पण नेलं तर तिला ओढत तोडत देवाला. रिक्षा केलता. ही रिक्षा करणार होती पण ते ऐन टायमाला रिक्षावाला गेला पुण्याला. काल सणसूद माळेगाव रुकडे तिकडली यात्रा होती ना, तिथं पण 2-3 फॅन माझे भेटले मला. तिथं पण बानूला त्यांनी पण खायला दिलं. त्या ताईनं पण दिले पैसे खायला बानूला. त्याची मी बानूला बाहुलीच आणली. पण लवकर निघाली. बानूला चारलं, काय जेवली नाही काय नाही. कपडे आणि पीठ घेतलं. पीठच नव्हतं मला. सामान भरून दिलं त्यांना. बानूला चपाती लागते, तांदूळ काय ते हे आणून दिलं. गहू 3 किलो, तेलाचा पुडा, डाळी दुळी. बानू वरण भात खाते ना, म्हणून दिलं आणून. सगळं भरून दिलं. आता 400-500 नाही बाई, 800-700 रुपयाचं सामान दिलं भरून त्यांना. बाजार आणलेलं येताना मी. मग आता निघाली मी. आता काय तुम्हाला तिथल्याच ब्लॉग बघायला भेटेल. वहिनी गेले तिकडं सक्रातीला. त्यांना माहीत नव्हतं ना मी येणार आहे का नाही. कन्फर्म नव्हतं पण यावं लागलं. म्हणलं आहेत 2 सुट्ट्या, तर म्हणलं चला जाऊन तर यावं म्हणलं, म्हणून आलते. मी आले इकडं आणि वहिनी गेल्या तिकडं. असं झालं. आणि त्यांचा हेडा बघितलं, मी फोन केला. वहिनी मी तर आले तुम्ही चाललाय. म्हणलं मला काय माहीत तुम्ही येणार आहेत म्हणून. जाऊ द्या, कसं असतं. त्यांना तरी कोण आहे सोनाबाईला, आहे की नाही आपल्याशिवाय. हा याच्यावरच जात असते मी. तर मला पटतच नाही नटायचं. आणि ही लय वैताग येतो साड्या बदला. मेहंदीन काय काढली नाही मी. मेहंदी काढली, फक्त चिखलात हात रोज म्हणून 5 टिपकं काढलं बघा. 5 बोटाला मध्ये झाली मेहंदी माझी. बघा मालकाचाच फोन येतोय सारखा. मालक म्हणत असं फोन का उचलला नाही, पण आता काय करू, ब्लॉग चालू आहे माझा. तर चला फोन उचलते मी. म्हणलं तुम्हाला दाखव की मी आले म्हणून, चालले म्हणून. तर हेड आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय.